नमस्कार पोंदे साहेब. नमस्कार. तर मी तुम्हाला जे म्हणलो का, जो आता प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचा, आता पहिल्या वेळेस लंपी आला, हा, बरोबर, आता लाळ्या खुरकत्या आल्या, आलं. मग आता हा रोग आपणच निर्माण करतो. बरं. आता मी तुम्हाला सांगितलं बा, ते वाडे वाळू घाला आणि मगच कुट्टी करा त्याची, त्याला जो पांढरा मावा असल्याचे होता. आता लंपी एका जणाला झाला ना, तर 4 जणाला होतो. आणि लाळ्या खुरकत्या रोग असा आहे का, एका गायीला जर झाला तर ती गाय त्यांच्यापासून कमीत कमी 500 मीटरवर बांधावं लागते, नाहीतर मग सगळ्या गायला होतं. आता तुम्ही पंजाबच्या गाया आणता, तुमचं दूध पहा, तुम्ही डेअरीला येतंय बघा, आमच्या कुत्तरवाडीला येतंय हा, येतं. डेअरीला. येतं. मी तुम्ही दररोज राम राम घालतो मी तुम्हाला. हा. पण एक काम करायचं, जनावर म्हणजे आपण काय करतो, लेकरासारखं जपतो, बरोबर की नाही, हा, बरोबर. आहे की नाही. जपतो ना. तर काळजी घ्या, जनावराला रोग येणार नाही, काय होणार नाही, काय नाही. फक्त काय करायचं, आपला शेतकऱ्याचा प्रपंच कशावर आहे, दुधावर. दुधावर. दुधावर काही शेतीवर. हा. आपण काय करतो, शेतीत एक वेळेस गहू करीत नाही, एक वेळेस आपण काही धान्य करीत नाही, पण जनावरांसाठी चारा करतो का नाही. मग घरचा चारा, घास पाहिजे, गिन्नी पाहिजे त्याला, म्हणजे मका पाहिजे, कडवळ पाहिजे. आपला घरचा चारा असल्यामुळे टेन्शन नाही ना, बरोबर आहे की नाही. तर असंच गायांना जीव लावा, आणि दुधाचे भाव जरी कमी झाले असले तर सरकारला काही दोष देऊ नका. कारण हे कसं असतं, दुधाचे भाव कमी जादा होतच असतात. त्याच्याकडे सरकार मग दोष द्यायचा कोणला? आता मग तुम्ही सरकारने आता शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. हा? नाही, आज पाण्याची बाटली 30 रुपयाला घेतो, दूध आमचं 25 रुपये विकत आहे. हे बरोबर, हे प्रश्न बरोबर विचारला तुम्ही. खाद्याचा भाव 1700 1750 रुपयाला कोणी, पेंडीची 1800 रुपयाला पोत. हे प्रश्न तुमचा बरोबर आहे. मग सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना. शेतकऱ्याला जोडधंदा कोणता एवढाच, नोकऱ्या नाही पोरायला, काही नाही, मग करायचं काय? पुंदे साहेब तुमचं बरोबर आहे बरं का. पण तुम्हाला एक सांगू का 2 मिनिटं. आता सरकार आलं, केंद्र सरकार, राज्य सरकार पलीकडे आले. आपलं आलं नगर जिल्ह्यातलं किंवा या आपल्या तालुक्यातलं, याच्याशी आपण संघटित आहे. आता समजा इथल्या माणसानी आपल्यासाठी झटलं पाहिजे. सरपंच तुम्ही असं काहीतरी मग भेटा कोणाला, आंदोलन करा, आम्ही तुमची माग आहे. शेतकऱ्यासाठी करा काहीतरी तुम्ही, दुधाचं आंदोलन करून टाकू ना. आंदोलन करा. 8 दिवस त्याला काय बंद करा दूध 8 घालायचं. दिवस दूधच बंद. तुम्ही म्हणले तर काय, फोंदे साहेब लगे 8 दिवस दूध बंद करून टाकितो. बंद पतंगराव करून सरपंच म्हणतात मला. हा, आम्ही आहे तुमच्या पाठीशी. बंद करून माझ्या टाका. पाठीमागं राहा, लगेच आंदोलन करून टाकू, रस्त्यावर कॅनी ओतून देऊ, आणि मग कस काय जागा होणार नाही सरकार. जागा करा ना तुम्ही सरकारला, आम्ही आहे ना तुमच्या पाठीमाग. धन्यवाद, तुमच्याकडे आलो बरं का. तुम्ही जे म्हणले तुमच्या समस्या मी ऐकून घेतल्या. सरकारपर्यंत पोहोचा तुम्ही आमच्या समस्या. लगेच तुम्हाला पोहोचणार. उद्या जातो त्या ग्रामसेवकाला सांगतो, लगेच आंदोलन होणार आहे. उत्तरवाडीला गेलो का मी एकदा, हा. काळजीच करू नका. दुधाच्या कॅन माय स्वतःच्याच गोची तो अगोदर. आपली स्वतःचीच होता. भाव नाही असं सांग ना. कापसाला साधा काय भाव आहे? अहो कापसाला आता मागच्या वर्षी 9,500 होता भाव, 9,500. आता किती 6,000 आणि 6,500. आता 7,100 होता भाऊ. 7,100 मध्ये काय परवडत आहे? खताला 20 रुपये किलो बाय याचाल का पैसे घेतात? किती किती 20 रुपये किलो 20 रुपये याचायला. किलो बाईने पैसे घेतले. 7,000 रुपये क्विंटल कापूस विकतोय. वरून सरकार आयात करतय. इथल्या शेतकऱ्याला भाव देत नाही, बाहेरच्या देशातून आयात करतो गाठाची दाणे सरकार. करायचे, हे करायचं ते करायचं, काय परवडत तुम्ही आता काळजीच करू नका. रात्री लाईट येते 12 वाजता, 1 वाजता, रात्रभर दार धरायचे, हे वाजत आहे, शेपचू काटे वाघ, कसं जगायचं शेतकऱ्यांनी? पुंदे साहेब बोला आता तुम्ही म्हणता लाईटचं शॉटडाऊन कसं होतं, आता त्या प्रश्नावर मी तुम्हाला बोलतो. बोला. ऐका बरं 2 मिनिटं. हो. आता समजा आमच्या कुत्तरवाडीला गेलो का, संध्याकाळी लगेच आकडे टाकीचे. महावितरण कंपनी काय झक मारावा तिथून. आकडे टाकल्यानंतर बिल मागायला गेलं का, त्यांची मीटर काढून नेले तरी त्यांच्या घरात लाईट लागते. मग हे दोष कोणाचा, सरकारचा आहे का आपल्या जनतेचा आहे? माझ्याकडून नका बोलून तुम्ही. अहो जनतेचं आहे, पण मग काय फक्त लाईट काय घरापुरती वापरायपुरती टाकी देत ना, पण शेतीला तर लाईट सरकार देत आहे ना. शेतीच्या लाईटची समस्या सोडा ना तुम्ही. ऐका ना 2 मिनिटं. शेतीच्या पंपासाठी वीज फुकट भेटणार आहे बरं का, सगळ्यांनाच भेटणार आहे. शेतीच्या पंपाचं वीज बिल कोणीच घेत नाही, सरकार घेणारच नाही आणि इथून पुढे घेणार नाही. पण तुम्ही घरचं तर मीटरचे बिल भरा. अहो घरचं भरतोय ना. शेतीसाठी आम्ही घरात अंधार करू, पण शेतीसाठी पाण्यासाठी आम्हाला लाईट द्या ना तुम्ही, दिवसा लाईट द्या ना.
आता तुम्ही सरपंच झाले ना. मी सरपंच आहे, पण मी काय करतो बर का, आता मी काय करतो, तहसीलदाराला फोन करतो बर, उद्या सकाळी, नाही तर मी जातोच. नसलं तुम्हाला तर मग तुम्ही राजीनामा द्या. आलं का आमच्या राजीनाम्यावर, म्हणजे आम्ही राजीनामा द्यायचा, आम्ही तुमच्या कल्याणासाठी तुमच्याकडे भेटायला आलो, राजीनामा द्या. आणि आमच्या लाईटचा प्रश्न सोडा नाही तर राजीनामा द्या. तुमच्या लाईटचा प्रश्न उद्या सुटून जाईल, पण माझ्या राजीनाम्याचं काय नाव घेता? तुमची आम्ही मिरवणूक काढू. म्हणजे आम्ही राजीनामा दिलो, आम्ही लाईटचा प्रश्न सुटले, मिरवणूक काढू ना. ऐकून घ्या, आता आज 31 डिसेंबर आहे, हा 2 जानेवारीला ना हा लाईट. तुमचा लाईटचा प्रश्न सुटला नाही तर पतंगराव शिंदे नाव सांगणार नाही. चालेल चालेल, धन्यवाद. आलं का? धन्यवाद बरं का फुंदे साहेब, येऊ का मी? हो, नमस्कार नमस्कार नमस्कार.